उद्धव ठाकरेंनी फडणवीसांसंदर्भात सूचक विधान केलेले आहे। मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर चूक काय, असं सूचक विधान ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केलेले आहे। गद्दार सोडून कुणीही पंतप्रधान व्हावं असे यावेळेस ठाकरे म्हणतात। मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर त्याच्यात चूक काय? जर इतर राज्य, इतर प्रांत त्यांच्या अस्मितेचा अभिमान बाळगत असतील तर महाराष्ट्राचा अभिमान का बाळगू नये? आणि अशा वेळेला महाराष्ट्राच्या अस्मितेवरती जर का अशा फोडाफोडीने घाला घालण्यात येत असेल तर मग मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्राने एकवटलं पाहिजे। देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री आहेतच, पंतप्रधान झाले तर आपण त्यांना पाठिंबा देणार। त्यांनी आज जाहीर करावं, कारण काय हे महाराष्ट्राचा कोणी मराठी माणूस पंतप्रधान व्हावा गद्दार सोडून। मला देवेंद्र फडणवीसांची मनापासून काळजी वाटते, म्हणजे हे उगाचच कोणाला वरवरचं वाटेल असं नाहीये। एखादा महाराष्ट्रातला माणूस पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहत असेल तर त्याच्यामध्ये गैर काही नाहीये। मागे मी आपल्याला उदाहरण दिलं होतं की नितीन गडकरींचं नाव तसं घेतलं जात होतं। आता देवेंद्र फडणवीस एक चांगला चेहरा म्हणून सगळ्यांसमोर दिसतोय। नितीन गडकरींना संघाचाही पाठिंबा होता, मात्र त्यावेळेला त्यांना कारण नसताना सगळं बदनाम करण्यात आलं। आता सुद्धा मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांना संघाचा पाठिंबा आहे असं माझ्या कानावर आलं, आणि असा पाठिंबा, संघाचा पाठिंबा असलेला माणूस त्या रेसमध्ये येऊच नये म्हणून हे सगळं कारस्थान चाललं की काय? आणि त्याच्यामध्ये शहासेना आणि एसएनसी काम करतात की काय, की त्यांची सुपारी घेऊन, कारण त्यांना ती सवय असेल कदाचित, तर ती एक शक्यता नाकारता येत नाही। म्हणून मी चेष्टा मस्करी करत नाही, मला देवेंद्र फडणवीसांच्या करिअरची काळजी वाटते। तर आपण पाहिलं यावेळेस उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलेलं आहे याच संदर्भात आपण चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी फडणवीसांसाठी एक सहानुभूती दाखवलेली आहे, याचा राजकीय मतितार्थ काय निघू शकतो? उद्धव ठाकरे सध्या बंडखोरांच्या मतदारसंघांमध्ये दौरा करतात, मात्र हा दौरा करत असताना उद्धव ठाकरे सातत्याने या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सहानुभूती दर्शवताना दिसत आहेत। आज तर त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाचा चेहरा असतील तर मी त्यांना पाठिंबा देईल, आणि यावेळी त्यांना जेव्हा विमानासंदर्भात विचारलं असतं त्यांनी सांगितलं म्हटलंय की मी एका कोपऱ्याला आणि देवेंद्र फडणवीस एका कोपऱ्याला, आम्ही दोन वेगवेगळ्या कोपऱ्याला झाल्यामुळे मध्ये जो गोंधळ होतोय त्यामुळे कुठेतरी हा याकडे दुर्लक्ष होत चाललेला आहे। आणि सोबतच उद्धव ठाकरे यांना असं देखील प्रश्न केला, मग तुम्ही दोन कोपऱ्यात बसलेले एकत्र येणार का? यावर देखील उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचं किंवा भाजपमध्ये सगळं वरती ठरवलं जातं अशा पद्धतीचं एक सूचक वक्तव्य केलं। त्यामुळे पुन्हा एकदा जी 2019ला जी तुटलेली होती ती मन आता पुन्हा एकदा जुळतायत की काय, अशा चर्चा आता या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर सुरू झालेल्या आहेत। कारण ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांच्या विषयी सहानुभूती दर्शवतात किंवा त्यांच्याविषयी ज्या पद्धतीने त्यांची वक्तव्य येत आहेत, त्यामुळे आता या चर्चा जोर धरू लागलेल्या आहेत। नेमकं आता फडणवीस यावर नेमकं काय बोलतील नक्कीच ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद गिरीश आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहिलेलं यावेळेस पंतप्रधान पदासाठी ठाकरेंनी फडणवीसांना समर्थन दिल्याचं यामधून कुठेतरी दिसतंय, आणि पुन्हा एकदा फडणवीसांसंदर्भात त्यांनी एक सहानुभूती व्यक्त केलेली आहे। हो, मला फडणवीसांच्या करिअरची चिंता असल्याचं ते म्हटलेलं आहे।